नांदणी येथे श्री नागम्मा देवी यात्रा महोत्सवात अग्निप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न, हजारो भक्तांची उपस्थिती। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 वाजता श्री हनुमान मंदिर कळसारोहण श्री षडाक्षरी ब्रह्म डॉक्टर पंचाक्षरी गुरुपंचाक्षरी शिवाचार्य महास्वामी ब्रह्ममठ माळकवटे तालुका दक्षिण सोलापूर यांच्या शुभहस्ते पार पाडले। सकाळी 10 वाजल्यापासून साध्वी हरिभक्त पारायण सोनाली करपे बीड यांची कीर्तन सेवा, हरिभक्त पारायण रामहरी शेंडगे महाराज व गायनाचार्य हरिभक्त पारायण प्रशांत लोंढे महाराज, हरिभक्त पारायण बसवेश्वर स्वामी महाराज मृदंगाचार्य संतोष कवडे यांच्या उपस्थितीत कीर्तन सोहळा संपन्न होऊन नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी ठीक सकाळी 9 वाजता नागम्मा देवीचे महारुद्राभिषेक करण्यात आले। सकाळी 10 वाजल्यापासून कलगीतुऱ्याचे गाणे रेखा गोलबावी तालुका जमखंडी व मद्री भागंडा तालुका आलमेल यांची सायंकाळी 5 वाजता शिवप्रतिमेची गावातील प्रमुख मार्गांनी भव्य मिरवणूक निघाली। रात्री 8 वाजता पालखी व नंदीध्वजाची भव्य मिरवणूक व रात्री 11 वाजता अग्नि प्रज्वलन सोहळा नंतर शोभेचे दारुकाम पार पडले। तसेच रात्री 11:30 नंतर श्री नागदेवता परिजात भजनी मंडळ, श्री कृष्ण भजनी मंडळ नांदणी तालुका दक्षिण सोलापूर यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। बुधवार दिनांक 30/4/2025 रोजी सकाळी 10 वाजता अग्निप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे विश्वस्त तथा सरपंच शिवानंद बंडे आणि ॲडव्होकेट नागेश खिचडे यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले। यावेळी मंदिर समितीचे ट्रस्टी श्रीशील सुरवसे, भारत खरात, शिवानंद तळले, नागनाथ धानगोंडे, मच्छिंद्र बंडे, लक्ष्मण सुरवसे, राजशेखर पाटील, प्रभाकर सुरवसे, लक्ष्मण डोमनाळे, सिद्धय्या स्वामी, राहुल काळे, भीमाशंकर बंदीछोडे, वर्गली वरवटे, गंगाधर डोमनाळे, चंद्रकांत वरवटे, म्हाळप्पा सुरवसे, सतीश बंडे, बीरप्पा सुरवसे, मल्लिकार्जुन खरात, दौलप्पा डोमनाळे, विष्णू स्वामी, शिवानंद सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी।
नागम्मा माता की वा 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 नागम्मा माता की जय जय जयकार हरी नागम्मा माता की सगळ्यांनी सहकार्य करा नागम्मा माता की वा 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 सगळ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यायचा आहे प्रसाद कोणी सोडून जाऊ नका महाप्रसाद वाटप चालू आहे सगळ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यायचा आहे ಎಲ್ಲರೂ ಪರ್ಸ ತಗೋರಿ ಪರ್ಸ ತಗೋಕ ಮಹಾಪ್ರಸಾದ ತಗೋರಿ ಪರ್ಸ ತಗೋರಿ ಓ ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಓ ನಾಯಿ ರೆಡಿ ಬನ್ನಿ ಯಾರಿದ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ಇಳಿರಿ ಇಳಿದಾಡಿ ಕುಂಡಿರ್ತಾವ ಅವ್ರು ಇಳಿರಿ ಓ ಮೇಡಮ್ ಓ ಸ್ವಾಮಿ ಮೇಡಮ್ ಇಳಿರಿ ಓ ವಿಭೂತಿ ಇಳಿರಿ ಇಳಿರಿ ಸರಿ ಇಳಿರಿ ಎಲ್ಲರೂ ಇಳಿರಿ ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಕುಂಡಿರ್ತಾವ ಅವ್ರು ಇಳಿರಿ ಇಳಿರಿ ಸರಿ सगळ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यायचा आहे कोणी महाप्रसाद सोडून जाऊ नका सर्व माता भगिनीच्या कमिटीच्या वतीनं मनापासून मी ऋणी आहे आभारी आहे सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी कमिटीच्या वतीनं व नांदणी ग्रामपंचायतच्या वतीनं मी सगळ्यांचा आभार 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 प्रवीण राजू रणकांबे यांच्याकडून देवीच्या चरणी 100 रुपये अर्पण झालेला आहे तरी त्या सद्भक्ताला देवी सदा सुखी ठेवू असं देवीच्या चरणी प्रार्थना करतो मोठं नाही असं तिथं आहे आणि जावा चला तर या सर्व भक्तांना देवी सदासुखी ठेवा असं देवीच्या चरणी प्रार्थना करतो प्रशांत बन्ने 50 रुपये 2025 यशवंत झेंडेकर सोमवार नागळे 101 रुपये येथील हनुमान मंदिर कळसरोवर आणि काल 29 तारीख मंगळवारी देवीची रुद्राभिषेक झालेला आहे मल्लिकार्जुन हिरप्पा लांडगे यांच्याकडून देवीच्या चरणी 100 रुपये अर्पण झालेला आहे तर त्या सर्वांना देवी सदासुखी ठेवू आज सकाळी सगळ्यांनी सहकार्य करा सगळ्यांनी महाप्रसाद घ्यावे घरात महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा मंदिरपर्यंत सूर्यकांत लिंबाणा सुरवशी यांच्याकडून 100 रुपये हे करून 101 रुपये 10 वाजता नांदणी गावातील मेन कुलदैवत जे ग्रामदैवत अशोक इंगळगी यांच्याकडून 201 रुपये देवीच्या चरणी अर्पण झालेला आहे व्यवस्थित झालेलं आहे की आपण शिवानंद वसंत बन्ने राहणार सागरी बदले राहणार सागरी यांच्याकडून देवीच्या चरणी 500 रुपये गावाच्या आपल्या यात्रेला एवढं लांब लांबून लोक बाहेर गावी असू दे कुठं असू दे माता बहिणीने येऊन व्यवस्थित यात्रेच्या त्यांचे फार खूप अभिनंदन आहे प्रत्येक वर्षी लोक येऊन असंच प्रतिसाद द्यावं त्यांच्या मी नागामध्ये हे गावचे ग्रामदैवत श्री नागामदेवीच्या यात्रेचा जो महत्त्वाचा भाग भक्तांचा मोठ्या उत्साहात साजरा केला होता आपण मोठ्या बहुसंख्येने घ्यावा तसेच
संध्याकाळी जे नाटक होणार आहे त्याचाही आस्वाद घ्यावा असं मी सर्वांना खुले आवाहन करतो. महिन्यामध्ये असतं एकदम अतिउत्साहीनं आनंदीनं सर्व ग्रामस्थांनी जमावून चांगल्या अतिभक्तिभावानं सेलिब्रेशन करून आणि येणाऱ्या सर्व भक्तांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व भक्तांनी व्यवस्थित महाप्रसाद पूजा म्हणजे विधी इथे सगळं पूर्ण करून स्वतःची काळजी मनापासून संरक्षण करून घ्यावी ही मनापासून मी प्रार्थना करतो आणि सर्व येणाऱ्या भाविकांना आणि यात्रा कमिटी पंच कमिटीला मनापासून शुभेच्छा देतो. व्यवस्थित नियोजन करून या कार्यक्रम म्हणजे यात्रा नागंबी यात्रा पार पाडण्यात सगळ्यांचं सहकार्य योगदान आहे. या सगळ्यांचं 3 दिवसाचा कार्यक्रम होता. आकाश कांबळे यांच्याकडून देवीच्या चरणी 100 रुपये, दर्याप्पा येळेगाव यांच्याकडून देवीच्या चरणी 100 रुपये, दशरथ शिंदे ठाकरे यांच्याकडून देवीच्या चरणी 100 रुपये, लांडे साहेब 13 मैल मेंबर यांच्याकडून देवीच्या चरणी ज्या ज्या सहभक्तांनी देवीच्या चरणी वर्गणी जमा देवीच्या चरणी 100 रुपये केले. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.